आजचा हम्पीमधला आपला दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीचा आम्ही मॉर्निंगला सनराईजला आलेलो आहोत. तर सकाळीच आम्ही आलोय 6 वाजता. त्यावेळेस खूप अंधार होता, पण आता बऱ्यापैकी उजेड झालेला आहे. तर आपण सनराईज बघू शकता आणि एकदम शांत वातावरण आहे. पहिल्या दिवशी आम्ही इथं आलो हम्पीमध्ये, तर त्या दिवशी आम्ही कोरल राईड केली. कोरल राईड नंतर आम्ही जम्पिंग केली. जम्पिंग झाल्यानंतर आम्ही दुपारी लंच केला. लंच केल्यानंतर आम्ही चिंतामणी टेम्पलला एक व्हिजिट दिलं. त्याच्यानंतर आम्ही अंजनी पर्वतला गेलो. अंजनी पर्वतला जाऊन सनसेट पाहिला. कालचे आमचे एवढे पॉईंट झाले. आज आम्ही मॉर्निंगला सकाळी लवकर निघालो आहोत. आमच्या गाईडने आम्हाला सांगितलं होतं 6 वाजता निघायचं, पण मे बी आमच्या ग्रुपमध्ये मुली असल्यामुळे, मुलींचं तुम्हाला माहितीच आहे कधी उरकत नाही, त्याच्यामुळे मे बी आमचा ग्रुप आता लेट होईल. आज आम्ही बघणार आहोत विठ्ठल टेम्पल आहे की जे आपण पाहतो 50 रुपयाच्या नोटेवरती जे रथाचं चिन्ह आहे, जो रथाचं इमेज आहे, तर ते आता विठ्ठल टेम्पलच्या तिथे आहे. तर ते आम्ही बघायला जाणार आहे. त्यानंतर लोटस महाल आहे आणि असे बरीच मंदिरं आहेत, ते आज आम्ही व्हिजिट करणार आहोत. से अभी आए ना, ये टेम्पल है 500-600 ओल्ड है. 15th सेंचुरी में देवराय को गर्भगृह बनाया था 1435 में. आफ्टर श्री कृष्ण देवराया, वेरी पॉपुलर किंग विजयनगर एम्पर में मैडम तेनाली रामकृष्ण था ना, जब तेनाली सुना है सिमिलर बीरबल वो था ना, जब राजा राजवाड़ रहते थे. राजवाड़ है ना यहाँ से 5 किलोमीटर दूर है. नेक्स्ट अब जा रहा है वहाँ पे लोटस महल, एलिफेंट स्टेबल, ब्यूटीफुल स्टेप्स वेल है, रानी स्नान कुंड है, क्वींस बाथ, वो जगह राजवाड़ है. वहाँ से राजा फेस्टिवल डे कभी आते थे जाते थे. एक अलग गाँव है. ऐसा हम्पी में 7 बिग विलेजेस, 7 बिग टेम्पल, 7 मार्केट. सेम विटालापुरा विलेज, विटाला टेम्पल, विटाला बाजार. 1435 में देवराय टू सैंटम सैंटोरम बना दिया गर्भगृह. आफ्टर 16th सेंचुरी में कृष्णदेवराय वही से भी जीत के सन टेम्पल है ना कोणार्क देखे इंस्पायर. फिर आके विक्टोरी से में प्रॉपर स्टोन चैरेट बनाया. बाद में पूरा टेम्पल कॉम्प्लेक्स कृष्णदेवराय बनाया. वेरी पॉपुलर थिंग. जब ये विठलापुरा विलेज, विठला टेम्पल, विठला बाजार था, एल शेप मार्केट दोनों साइड एक पिलर खड़ा है ना स्टॉल पे, ताकि सब्जी जैसा सोना चांदी हीरा रास लगा के लीटर से माप के दूध कैसा मापे ना मिल्क जैसा. इन वर्ल्ड सेकंड रिचेस्ट किंगडम विजयनगर इन वर्ल्ड.
फर्स्ट रोम सेकेंड डे इतना रिचेस्ट एंड वर्ल्ड ट्रेडिंग सेंटर था। अरब, पोर्चुगल, टर्की, मंगोलियन आकर घोड़ा सेल करते थे। इंडिया में टॉल हॉर्सेस नहीं मिलेगा अभी भी। राजा बैटल जीतने के लिए ट्रांसपोर्ट पर्पस हेल्थी, टॉल, अरेबियन, पोर्चुगल, यूरोपियन हॉर्सेस यूज करते थे। घोड़ा बेचते थे बीच में, पूरा 40 मीटर वाइड है। यहाँ से पूरा गज्जल मंडप करके फोटो खींचा ना पहले, वहाँ तक पाथ वे है। ओपन मार्केट में घोड़ा बेचते थे, स्टॉल में नहीं खड़ा रखते थे, वेरी टॉल हो। यहाँ पे मार्केट है, ऑल थिंग्स, डिफरेंट थिंग्स। सेम ऊपर ब्रिक से बनाया, ब्रिक है ना 500 ईयर 600 ईयर ओल्ड ब्रिक है, मड ब्रिक है, स्टोन नहीं। नीचे दिख रहा है ना स्टोन है, ग्रेनाइट है, लोकल ब्रिक है। फर्स्ट वन वेरी ओल्ड महाबलीपुरम, तमिलनाडु, चेन्नई। सेकेंड ओल्डेस्ट है ना सन टेम्पल, कोणार्क, वो वेरी बिग, वेरी ब्यूटीफुल। थर्ड ये है हम्पी, विजय विठल टेम्पल। कृष्णदेवराय ओडिशा वॉर जीत के सन टेम्पल देख के इंस्पायर्ड, फिर विक्टरी सिंबल पर्पस आके ये चैरिट बना है, बाद में मंदिर बना है पूरा। ये 50 का नोट में है, 50 रुपीज नोट में। 10 में है ना ओडिशा सन टेम्पल है, 20 में है ना केव है, एलोरा केव। आपका फोटो काढून दिख रहा है ना तुमच्याकडे? ये डाइनिंग हॉल दिख रहा है, पिलर पिलर, ये पार्ट दिख रहा है पीछे, वो कॉर्नर से खींचा तो ये बैकग्राउंड मिलेगा। ऐसे बैकग्राउंड से फोटो खींचा है। ये एक दगड़ में नहीं बना है, मोनोलिथिक नहीं, नो मोनोलिथ, असेंबल है। 7 layers है वो, 24 पीसेस से अलग अलग, बट सीमेंट नहीं, प्लास्टर नहीं, जस्ट इंटरलॉकिंग, ऑल पिलर, बेसमेंट सब इंटरलॉक है। ये भी देखो 4 एंट्री गेट। तीसरा एक मदर मंकी है, नीचे बेबी मंकी है। मदर मंकी अपना बेबी मंकी को ऊपर खींच रही है। बाद में ये साइड तो देखिए, इस साइड देखो, मदर मंकी बेबी मंकी को दूध पिला रही। मदर मंकी हेड हैंड बॉडी लेग, ये टेल है, ये बेबी मंकी फीडिंग। अभी ये साइड अभी देखो, कोबरा मूविंग, कोबरा टेल सर, हाँ हेड कोबरा। बाद में हनुमान फ्लैंक्स है, हनुमान टेल मारुति का। लेफ्ट लेग ऊपर है, राइट लेग नीचे है, स्टमक हैंड फेस, फ्लैंक हनुमान। लेपर्ड जैसा भी लग रहा है थोड़ा, जंपिंग लग रहा है। बाद में है ना अभी मदर मंकी एंड बेबी मंकी फीडिंग, और गोरिल्ला बेबी गोरिल्ला जैसा भी लग रहा है, सिमिलर। ये क्रिएटिविटी कार्विंग है, 7 एनिमल। ನಿಮ್ಮನ್ನ ನಿಲ್ಸಲಾಯ್ತದ ನನಗೆ. लास्ट लाइन इज श्रुति कैंसिल for two tail country. बाकी लोग हॉर्सेस, श्रीलंकन पीपल ट्वाइस जेम्स, साउथ इंडिया वेरी रिच, गोलकोंडा हैदराबाद है ना, डायमंड माइनिंग, कर्नाटक गोलकुंडामध्ये गोलकुंडा माइनिंग। यहाँ पे आयरन स्टील ज्यादा है, पूरा ग्रेनाइट है, मंदिरों बनाने के लिए। रेड ब्लैक कलर सॉइल है, फार्मिंग करने के लिए। 33 लेक्स, रिवर, नेचुरल तुंगाभद्रा रिवर, लॉट ऑफ सोर्सेस। एंड सेफ्टी भी मस्त है, पूरा पोर्ट जैसा पॉट। ये 7 बोर्डर्स है ना, 7 मिलियन ओल्ड है। ये एशिया एंड अफ्रीका का एक ही था, ज्वालामुखी हो गया जब लावा आया ना, लेट कूलिंग ब्लैक कलर, वेरी रेयर, जल्दी कूल हो गया ना ग्रे कलर जाने का। मैन मेड नहीं, नेचुरल स्टोन बोल्डर्स, कोई लगाया जैसा लग रहा है। यहाँ पे
यहाँ पे देखो घोड़ा का उम्र क्यों पता चलेगा, एज दांत गिना तो दांत गिन रहा है, लेस टीथ एंगर, ज्यादा टीथ रहे तो पुराना घोड़ा का वैल्यू कम, एंगर लेस टीथ रहे तो ज्यादा वैल्यू। सेम यहाँ पे टेल विद लेग चेक करा है, किक मारा तो अग्रेसिव स्ट्रॉन्ग है करके वैल्यू ज्यादा, नो किक वेस्ट चलो करके छोड़ देंगे कम रेट में। सेम दिस वहां ना मीटर जंप किया तो घोड़ा परफेक्ट है, ले सकते हैं। सेम ये देख रहे ना आई जंप, इतना हाइट जंप किया था। सेम यहाँ पे ट्रेडर्स है, हाथ में देखो एक गोल्ड कॉइन साथ कुछ वैल्यूबल थिंग्स है, वो दे रहा है। वाटर सिस्टम सेम ब्रिटिश रानी आया था ना, देखा है ना स्ट्रक्चर के काट के लेकर ना, पिलर दिखा है सेकंड पिलर, हाँ इसके पीछे देखो और एक नहीं कपल पिलर रहता है, साइड से देखो कॉर्नर से दिख रहे सर, ऊपर टूटा है हाँ बुकिंग हो गया ना, वही पिलर टेस्ट करने के लिए गए, रिसर्च करने के लिए। हे पाहू शकता तुम्ही आतमध्ये फक्त मूर्तीच्या खाली चा जो पेस आहे तो राहिलेला आहे। पहिल्यांदा अगोदर इथे विठ्ठलाची मूर्ती होती, इथून आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण पंढरपूर विठ्ठल मंदिर तर अगोदर विठ्ठल इथे होता, तिथून तिकडे आपल्याकडे नेला होता। त्याच्यामुळे आपण ते गाणं आहे काळचा विठ्ठल काय आहे ना, तो विठ्ठल इथलाच आहे कर्नाटकचा, आपण इकडून तिकडे गेला, त्यामुळे ते गाण्यामध्ये तसं बोलू शकतो। समुद्रातली रेती तेच ना जे पेंटिंग मध्ये तर हा तिथला एका दगडापासून बनलेला दरवाजा आहे। हा आधी जमिनीत गेलेला होता, तो पण जमिनीत गेलेला होता। याचे जुने फोटो ते पुस्तकामध्ये छोटे छोटे होल करायचे, याच्यात एक लाकूड फिक्स करायचं त्याच्यात आणि त्याला पाणी द्यायचं। तर पाण्याने काय होते, फुगतं लाकूड फुगतं, त्याच्यामुळे हे जे जॉईंट आहे ना इथे ते साईज जाईल आणि जे भाग आहे पूर्ण प्लेन जसा पाहिजे तसा शेप भेटेल या दगडाचा त्याच्यासाठी। आणि हे तुम्हाला जे प्लेन दगड दिसत आहे एक लावलेले आहे ते कशाने बनवले, तेव्हा मशीन मध्ये काय काढलेले ते या टेक्निकने काढलेले। हा भाग राहिला, काही काम राहिलं त्याच्यामुळे तो तसाच ठेवण्यात आला। हा करणार होते, झाला नाही तो
तिथनं पाणी येत होतं. पाणी कसं येत होतं? ओपन, म्हणजे ओपनली येत होतं. ह्याला म्हणतात पाट, पाईपलाईन पाईपलाईन पाट पाईप नव्हतं ना तेव्हा, काही नव्हतं, मोटार नव्हती, काही नाही. तर पूर्ण जे या राजदरबार समाज इथला पूर्ण हे आहे ना राजवाडा, तिथे पाणी याच्यानेच फ्लो होत होतं पूर्ण हे. आणि बघा ना, चढ उतार असेल सर्व त्यांनी मॅनेज केलं की कुठून पाणी येतं. तलावाचं पाणी इथपर्यंत आणतात ते, कमलापूर लेकचं पाणी इथपर्यंत. राजवाड्याचं बोरिंग नव्हती, काही नाही, आणणारे पाईपाने किंवा काही नाही आणणार नव्हते. म्हणजे मला असं विचारायचं की पाणी फक्त ह्याच्यासाठी आणले, आंघोळीसाठी इथे नाही, पूर्ण 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 एरियासाठी पाईपलाईन. हा, अंडरग्राउंड पूजा, म्हणजे पूजा आहे ते रामशेतीचं काम चालू झालं इथे. आत्ता आपण आलो आहोत ते हत्तीचा जे आहेत त्या 11 खोल्या बघू शकता. तर ह्याच्यामध्ये जे राजघराण्याचे जे हत्ती असायचे, म्हणजे जे त्यांना मान दिलेला असायचा, तर ते ह्याच्यामध्ये ठेवले जायचे असं बोललं जातं. आणि त्याचा जो माहूत असतो तर त्याच्या राहण्यासाठी जे आपण छोटे छोटे बघू शकता कमानीच्या शेजारी त्यांना राहण्यासाठी पण जागा आहे. आणि त्याच्यानंतर इकडे पण त्यांचा जो राहण्याचा व्यवस्थापन इकडे पण केली जायची. म्हणजे हा पूर्ण एरिया हा हत्तींसाठी, जे राजे घराण्याचे हत्ती असतात मानाचे वगैरे, तर त्यांच्यासाठी हा पूर्ण एरिया राखीव होता. या मंदिराची कमान आत्ता आपण पाहिली ते साधारण 8 ते 9 मजली आहे. ह्याच कमानीचं आपण या हॉलमधनं जो सूर्यप्रकाश येतो त्या सूर्यप्रकाशामधून आपण इथे पाहू शकता की त्या कमानीचे उलटं प्रतिबिंब दिसत आहे. तर याच्यावरून आपण विचार करू शकतो की आपली संस्कृती त्या काळामध्ये बी किती प्रगत होती आणि पुढचा विचार करणारी होती.
शिव टेम्पल आहे. बघू शकता ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे. आता सध्या उन्हाळा आहे त्याच्यामुळे आपण आतमध्ये येऊ शकलो, बट पावसाळा चालू असतो तर त्यावेळेस हे पूर्ण पाण्याने आणि गाळाने भरलेलं असतं. तर आता आपण आतमध्ये पण जाऊ शकतो. तर येऊ शकता आपण. फ्लॅश घेतले पुढे मेश वट वागोळ्या फिरतात बरं का. थोडंसं खाली वाकून या. इथं शिव टेम्पल आहे बघू शकता आपण. यामध्ये काय प्रॉब्लेम, फक्त खाली आली ना तर ती वर न जाते, काय प्रॉब्लेम नाहीये. हे बघू शकता पूर्ण पाण्यामध्ये आणि अंडर वॉटर आहे. हर हर महादेव. हर महादेव. सनसेट पाहू शकता तुम्ही. आज शेवटचा दिवस आज हम्पीमधला आमचा, आणि आज आम्ही सनसेटसाठी आलो आहोत. तर बघू शकता हे विरूपाक्ष मंदिर आहे. ह्या मंदिराच्या वरतीच बघू शकता तुम्ही